हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन युनिट सुरू करणार आहोत. आपल्या युनिटचं नाव आहे टिश्यू इन प्लांट्स टिश्यू सिस्टीम इन प्लांट. हे आपलं दुसरं युनिट आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये युनिट नंबर फर्स्ट कंप्लीट केलं होतं. आपलं युनिट नंबर फर्स्ट होतं मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूची डेफिनेशन पाहिली होती, डेव्हलपमेंट पाहिलं होतं, रूट अपायकल मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम आणि वेगवेगळ्या थेरीज. या युनिटमध्ये आपण प्लांट्समध्ये टिश्यू सिस्टीम किती प्रकारच्या असतील आणि त्याचे स्ट्रक्चर काय असेल, फंक्शन काय असेल, याबद्दल आपण स्टडी करणार असू. तर टुडेज लेक्चर विच डील्स अबाउट द टिश्यू सिस्टीम इन प्लांट्स. बिफोर स्टार्ट आवर चॅप्टर और आवर युनिट, आपण मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टिश्यू कशाला म्हणतात हे माहिती असेल तुम्हाला, तरीसुद्धा मी परत एकदा डेफिनेशन सांगते. टिश्यू कशाला म्हणतात तर अ ग्रुप ऑफ सेल हॅविंग सेम फंक्शन, सेम ओरिजिन, बट स्ट्रक्चर्स आर डिफरंट. स्ट्रक्चरली वेगवेगळ्या असतील, फंक्शन सेम असेल त्यांचा आणि ओरिजिनसुद्धा सेम असेल, आणि अशा सेलचा ग्रुप जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू. टिश्यूमध्ये टिश्यूज मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टिश्यू दोन टाईप्समध्ये डिवाईड केले जातात. परमनंट टिश्यू अँड सेकंड वन इज कॉम्प्लेक्स टिश्यू. in that we see about the permanent tissue. आता permanent tissue कशाला म्हणणार असू. permanent tissue, a group of mature cells with definite shape, size and function, which have the loss of power of division, called as permanent tissue. त्याला आपण काय म्हणूयात, permanent tissue. ग्रुप ऑफ मॅच्युअर सेल, सेलचा ग्रुप आहे पण कसा आहे, मॅच्युअर आहे, फुल्ली डेव्हलप्ड आहे. त्यासोबत त्याचे एक डेफिनाईट शेप असेल, साईज असेल आणि फंक्शन असेल. पण परमनंट टिश्यू कुणाला म्हणतोय आपण की ज्याच्यामध्ये डिव्हिजन जी असेल, पॉवर ऑफ डिव्हिजन लॉस्ट झालेली असेल. सच ग्रुप ऑफ टिश्यू इज कॉल्ड ॲज परमनंट टिश्यू. परत एकदा डेफिनेशन सांगते. अ ग्रुप ऑफ मॅच्युअर सेल, मॅच्युअर झालेला सेलचा ग्रुप असेल विथ डेफिनाईट शेप, साइज, फंक्शन, विच लॉस्ट द पॉवर ऑफ डिव्हिजन, कॉल्ड ॲज परमनंट टिश्यू. याच्यामध्ये परमनंट टिश्यू साधं सरळ एका वाक्यात जर सांगायचं असेल, परमनंट टिश्यू आपण कशाला म्हणतो की ज्या सेल्सचे पॉवर ऑफ डिव्हिजन लॉस्ट झालेला असेल, अशा टिश्यूना आपण काय म्हणतो तर परमनंट टिश्यू. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. तर ह्या परमनंट टिश्यू कोणकोणत्या असतील. द परमनंट टिश्यू इज क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. 3 क्लासेसमध्ये त्याचं क्लासिफिकेशन असेल. फर्स्ट सिम्पल टिश्यू, सेकंड कॉम्प्लेक्स टिश्यू अँड थर्ड सिक्रेटरी टिश्यू, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेशल टिश्यू. येते लक्षात. म्हणजे परमनंट टिश्यू जर आपण म्हणत असू तर त्याचं 3 क्लासेसमध्ये विभाजन केलं जाईल. सिम्पल टिश्यू असतील, कॉम्प्लेक्स टिश्यू असतील आणि सिक्रेटरी टिश्यू, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्पेशल टिश्यू. आपण क्लासिफिकेशन पाहूयात टी डायग्रामच्याद्वारे. परमनंट टिश्यू आत्ता सांगितल्यानुसार, सिम्पल टिश्यू, कॉम्प्लेक्स टिश्यू आणि सिक्रेटरी टिश्यू. सिम्पल टिश्यू परत आणखीन 3 टाईप्समध्ये सब डिवाईड केले जातील. पेरेनकायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. ही कशाचे सब टाईप आहेत तर सिम्पल टिश्यूचे. सेकंड होतं कॉम्प्लेक्स टिश्यू. दिस कॉम्प्लेक्स टिश्यू इट इज अगेन डिफरन्शिएटेड इंटू 2 टाईप्स, झायलम अँड फ्लोयम. इट इज द कंडक्टिंग टिश्यू. अँड लास्ट वन सिक्रेटरी टिश्यू. येते लक्षात. दीज आर द सिक्रेटरी टिश्यू. दिस इज द chart of the permanent tissue, and all this tissue we seen one by one, and in today's lecture we start about the simple tissue. येते लक्षात. ठीक आहे. सिम्पल टिश्यू कशाला म्हणणार आहोत ते पाहू लागलोत आपण. सिम्पल टिश्यू, द टिश्यू कंपोज्ड ऑफ सिमिलर सेल्स and they are homogeneous, called as simple tissue. सिम्पल टिश्यू नावातच आहे. कशाला म्हणतोय सिम्पल टिश्यू तर सेल्स कंपोज्ड झालेले आहेत, सारख्याच असतील सेल्स, आणि
होमोजिनस असेल, होमो सेम्स, जिनियस ओरिजिन, अशा सेलचा ग्रुप की ज्यांचं ओरिजिन सेम आहे आणि सारख्याच असतील त्याला आपण काय म्हणणार असू, सिम्पल टिश्यू. येते. आणि त्यानुसार ह्या सिम्पल टिश्यू 3 टाईप्समध्ये डिवाइड केल्या होत्या, पेरेन्कायमा, कोलेन्कायमा अँड स्क्लेरेन्कायमा. वी सी वन बाय वन इन डिटेल. सिम्पल टिश्यू परत 3 टाईप्समध्ये डिवाइड केल्या जातील. कोणकोणत्या तर पेरेन्कायमा, कोलेन्कायमा अँड स्क्लेरेन्कायमा. आउट ऑफ दॅट वी सी द फर्स्ट टिश्यू दॅट इज द पेरेन्कायमा. इट इज पेरेन्कायमा. ठीक आहे. पहिली टिश्यू पाहणार आहोत आपण, पेरेन्कायमा. इट इज फर्स्ट पॉईंट, इट इज मोस्ट कॉमन सिम्पल टिश्यू ऑफ द प्लांट. सगळ्यात कॉमन असेल आणि सिम्पल टिश्यू आहे प्लांट बॉडीची. याचं स्ट्रक्चर कसं असेल, याचं स्ट्रक्चर पाहणार आहोत आपण. इट इज लिव्हिंग अँड थिन वॉल्ड टिश्यू. कशी आहे, लिव्हिंग आहे. पॅरेन्कायमाच्या बाबतीत हे कॅरेक्टरिस्टिक फीचर कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं की पॅरेन्कायमाच्या सेल्स कशा असतात तर लिव्हिंग असतात आणि त्यांची वॉल थिन असते, बारीक वॉल असते. येते लक्षात. इट इज थिन ॲज वेल ॲज लिव्हिंग टिश्यू. नेक्स्ट पॉईंट, द सेल्स आर आयसोडायमॅट्रिक इन शेप विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. सेल्स कशा असतील, आयसोडायमॅट्रिक, डायमेन्शन सेम असतील, आयसोडायमॅट्रिक विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट असतील सेल्समध्ये, विथ इंटरसेल्युलर स्पेसेस. ठीक आहे. नेक्स्ट, द सेल्स हॅव ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट इन देम. त्या सेल्समध्ये प्रोटोप्लास्ट कसा असेल, ॲक्टिव्ह असेल. इट मीन्स दॅट दे हेल्प इन व्हेरियस फंक्शन, वेगवेगळ्या फंक्शनसाठी कामाला येईल. द सेल्स हॅविंग ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. द सेल वॉल आपण कशी सांगितली होती, थिन आहे. थिन आहे पण ती कशापासून बनलेली असेल तर सेल वॉल इज थिन अँड इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन. कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज आणि पेक्टिनपासून बनलेली आहे. येते लक्षात. द सेल्स हॅविंग प्रॉमिनंट न्यूक्लियस सराउंडेड बाय सायटोप्लाझम. सेलमध्ये काय असेल, प्रॉमिनंट न्यूक्लियस असेल, त्याचा केंद्रक असेल आणि तो केंद्रक कशाने सराउंड झालेला असेल तर सायटोप्लाझमने. येते लक्षात. इथपर्यंत आपण स्ट्रक्चर पाहतोय किंवा कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहतोय कुणाचे तर सिम्पल टिश्यू, पेरेन्कायमा. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत. द स्मॉल व्हॅक्युल्स आर प्रेझेंट. व्हॅक्युल्स रिक्तिका असतील सेल्समध्ये. स्मॉल व्हॅक्युल्स आर प्रेझेंट इन अ सेल्स. नेक्स्ट पॉईंट, दीज सेल्स आर प्रेझेंट इन ऑल द पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी सगळ्या पार्ट्समध्ये प्लांटच्या ह्या सेल्स प्रेझेंट असतील. मग कुठं कुठं प्रेझेंट असतील, लाईक इपिडर्मिस म्हणजे सगळ्यात बाहेरची कवरिंग. त्यानंतर कॉर्टेक्समध्ये असतील, पीथमध्ये, पेरिसायकल, स्टेममध्ये असेल, रूटमध्ये असेल. ॲज वेल ॲज इट इज ऑल्सो प्रेझेंट इन मेझोफिल टिश्यू ऑफ द लिव्ज. प्लांटच्या लिव्जमध्ये मेझोफिल्स टिश्यू जिथं असतील तिथं सुद्धा प्रेझेंट असतील, अलॉंग विथ द फ्रूट्स. एम्ब्रिओमध्ये सुद्धा असेल. ॲज वेल ॲज इट इज ऑल्सो प्रेझेंट इन एंडोस्पर्म. येते लक्षात. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर ह्या सेल सगळ्या पार्ट्समध्ये प्रेझेंट असतील प्लांट बॉडीच्या. नेक्स्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंडामेंटल टिश्यू. याला आपण काय म्हणणार असू, आणखीन एक नाव याचं फंडामेंटल टिश्यू. का बरं, बिकॉज इट इव्हॉल्व्स अदर टिश्यू. का तर ही बेसिक सेल आहे आणि यापासून वेगवेगळा टिश्यू तयार होण्यास मदत होईल. अँड इट फॉर्म्स द कॉन्स्टिट्युएंट ऑफ द ग्राउंड सबस्टन्स. म्हणजे टिश्यू तयार होण्यासाठी जे काही बेसिक तयारी जी असेल ती या सेलची असेल किंवा ह्या सेल्स मॉडिफाईड केल्या जातील. म्हणून या सेलला आपण काय म्हणणार असू तर फंडामेंटल टिश्यू. म्हणजे पॅरेन्कायमॅटस टिश्यूला इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फंडामेंटल टिश्यू. नेक्स्ट, दिस टिश्यू इट इज मोस्ट प्रिमिटिव्ह. सगळ्यात प्रिमिटिव्ह वन्स आहेत. दिस टिश्यू इट इज मोस्ट प्रिमिटिव्ह टिश्यू. मग या सेलचा शेप कसा असेल तर या सेलचा शेप असेल, इट इज ओव्हल, इट मे बी स्पेरिकल, इट मे बी पॉलिगोनल इन शेप. इट मीन्स दॅट द शेप ऑफ द सेल इट व्हॅरीज. जशा व्हॅरीज प्लांट टू प्लांट, प्लांटनुसार त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतील. काहीमध्ये आपल्याला ओव्हल पाहायला मिळतील, काहीमध्ये स्पेरिकल असतील तर काहीमध्ये पॉलिगोनल इन शेप असतील. इन स्टोरेज रिजन द वॉल्स ऑफ द सेल मे बी
थिक वॉल, थिक, जिथं स्टोरेज केलं जाईल कुठल्याही सबस्टन्सचं त्या ठिकाणी या सेलच्या वॉल्स कशा असणार आहेत तर थिक असणार आहेत. कशामुळं तर ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ हेमिसेल्युलोज. तिथं डिपॉझिशन असेल कशाचं तर हेमिसेल्युलोजचं, पण कुठल्या रिजनमध्ये, स्टोरेज रिजनमध्ये. मग तिथं ऑइल ड्रॉप्स असतील, काही वेळेला शुगर असेल, प्रोटीन असेल, जे काय असेल ते त्या सेलच्या डिपॉझिशनमुळं त्याच्या सेल वॉल कशा असणार आहेत, थिक असणार आहेत. आणि हे कशामुळं तर ड्यू टू द डिपॉझिशन ऑफ हेमिसेल्युलोज. नेक्स्ट पॉईंट पाहणार असो, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ॲक्टिव्ह क्लोरोप्लास्ट. आपण मगाशी सांगितलं होतं की या सेल्समध्ये प्रोटोप्लास्ट असणार आहे आणि तो कसा असणार आहे, ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट. मग हा ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट काय करेल, ड्यू टू द ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट द सेल्स डू द अदर फंक्शन्स. त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट असल्यामुळं तो दुसरं फंक्शन करण्यास मदत करेल, लाईक फोटोसिंथेसिस, स्टोरेज ऑफ द फूड मटेरियल, सिक्रिशन ॲज वेल ॲज द एक्सक्रिशन. सेलमध्ये ॲक्टिव्ह प्रोटोप्लास्ट असेल म्हणून सेल वेगवेगळ्या फंक्शनला प्लांट बॉडीच्या मदत करेल. मग त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण आलं, फूड मटेरियल स्टोअर करायचं आलं, सिक्रिशन आलं, काही सिक्रिशन सिक्रेट करेल आणि काही एक्सक्रीट करेल. ठीक आहे. दीज पॅरेनकायमॅटस सेल्स हॅव पोटेन्शियल ऑफ सेल डिव्हिजन. मग काही वेळेला ह्या सेल्सला, ह्या पॅरेनकायमॅटस सेल्सला पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये की सेल डिव्हाइड होण्याची. हो, आपण म्हणायला लागलो आहेत की पॅरेनकायमॅटस सेल्स सिम्पल परमनंट टिश्यू आहेत, पण काही वेळेला अकॉर्डिंग टू नीड असं म्हणूयात की द सेल्स हॅव पोटेन्शियल ऑर इट्स हॅव द ॲबिलिटी टू डिव्हाइड और सेल डिव्हिजन. येते लक्षात. नेक्स्ट पॉईंट, अकॉर्डिंग टू देअर स्पेशल फंक्शन द पॅरेनकायमा इज मॉडिफाईड ॲज फॉलो. याच्यामध्ये स्पेशल फंक्शनसाठी ती मॉडिफाईड केली आहे, त्यानुसार त्याचे वेगवेगळे टाईप्स पडत आहेत, ते पाहूयात. त्याच्यामधला फर्स्ट टाईप्स आहे क्लोरेनकायमा. कुठला आहे, क्लोरेनकायमा. तर क्लोरेनकायमॅटस सेल्स कशाला म्हणतात तर पॅरेनकायमा विथ क्लोरोप्लास्ट. ज्या पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल, क्लोरोप्लास्टचं काय फंक्शन असेल तर इट हेल्प इन फोटोसिंथेसिस. इट इज अँड इम्पॉर्टंट फंक्शन्स. ज्या पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल तशा सेल्सला आपण काय म्हणतोय, क्लोरेनकायमा. मग ह्या सेल्स कुठं प्रेझेंट असतील, ह्या सेल्स जास्त करून लीव्जमध्ये प्रेझेंट असतील, पण काही केसेसमध्ये बघूयात. सच टाईप ऑफ द सेल्स प्रेझेंट इन लीव्ज बट समटाईम्स अदर ऑर्गन लाईक स्टेम कंटेन एनफ ऑफ क्लोरोप्लास्ट. पण लीव्जला सोडून काही वेळेला स्टेममध्ये पण जास्त प्रमाणात क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतं पॅरेनकायमॅटस सेल्समध्ये. अशा सेल्सला आपण काय म्हणतोय तर क्लोरेनकायमा. हे झालं फंक्शननुसार पहिलं मॉडिफिकेशन. सेकंड मॉडिफिकेशन दॅट इज एरेनकायमा. त्याच्या नावातच आहे द पेरेनकायमा विथ एअर स्पेसेस किंवा एअर कॅव्हिटी. पेरेनकायमामध्येच जर सेल्सच्या आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट असतील किंवा स्पेस प्रेझेंट असेल, असं म्हणूयात की ह्या पॅरेनकायमॅटस सेल्स आहेत आणि ह्या अशा स्पेसेस तयार करतायत किंवा कॅव्हिटी तयार करतायत, तशा सेल्सला आपण काय म्हणतोय तर ही झाली एअर स्पेस. येते लक्षात, हे एअर स्पेस. द पॅरेनकायमा विथ एअर स्पेस इज कॉल्ड ॲज एरेनकायमा. आणि हे काय करतील तर इट गिव्स द बायोल्सी, म्हणजे तरंगणं जे असेल पाण्यामध्ये दॅट इज बायोल्सी. इट गिव्स द बायोल्सी टू द हायड्रोफायटिक प्लांट. हायड्रोफायटिक प्लांट, हायड्रोफाइट्स, हायड्रा मीन्स वॉटर, फायटॉन्स मीन्स प्लांट. असे प्लांट की जे पाण्यामध्ये प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणूयात तर हायड्रोफायटिक प्लांट. आणि हे हायड्रोफायटिक प्लांट पाण्यामध्ये तरंगतात. का बरं तर त्यांच्या स्टेममध्ये एरेनकायमा प्रेझेंट असतो किंवा एअर कॅव्हिटीज प्रेझेंट असतात, त्याच्यामुळे त्यांना बायोल्सी येते. हे झालं सेकंड मॉडिफिकेशन. थर्ड मॉडिफिकेशन दॅट इज द प्रोसेनकायमा. धीस सेल्स इज मच लॉंगर किंवा असं म्हणूयात की इट इज इलॉंगेटेड सेल्स हॅविंग थिक वॉल्स अँड गिविंग द सपोर्ट देतील, रिजिडिटी देतील किंवा स्ट्रेंथ देतील. आणि अशा सेल्सला आपण काय म्हणतो तर प्रोसेनकायमा. आणि लास्ट मॉडिफिकेशन आहे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल असेल. मग ह्या काही सेल्स स्टोअर्स करण्यासाठी फक्त मॉडिफाईड झाल्या असतील तर त्या
सेल्सला काय म्हणायचं, स्टोरेज पॅरेन्कायमा. मग याच्यामध्ये काय स्टोअर केलं जाईल, तर ऑइल ड्रॉप्स प्रेझेंट असतील, स्टोअर केले जातील. असं म्हणूयात की रिझर्व फूड मटेरियल स्टोअर केलं जाईल. शुगर असेल, टॅनिन असतील, एक्सेट्रा. येते लक्षात. दीज आर द मॉडिफिकेशन ऑफ द इन पॅरेन्कायमा. दिस इज द डायग्राम ऑफ द पॅरेन्कायमाटस सेल्स. कशा आहेत, थिन वॉल्ड आहेत, इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत, स्पेस प्रेझेंट आहे, व्हॅक्युल्स आहेत, प्रॉमिनंट न्यूक्लियस असेल. ओके, लक्षात आलं. आपण आज पाहिलं पहिली सिंपल परमनंट टिश्यू, दॅट इज अबाउट द पॅरेन्कायमा. इन नेक्स्ट लेक्चर वी स्टार्ट the new tissue. Thank you.